भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली आहे। अडवाणी यांना रात्री उशिरा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। न्यूरोलॉजी विभागाचे सिनियर कन्सल्टंट डॉक्टर विनीत सुरी यांच्या देखरेखीमध्ये सध्या अडवाणी यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दिल्ली अपोलो हॉस्पिटलमध्ये सध्या अडवाणींवरती उपचार सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, मोठी बातमी म्हणावी लागेल, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे। तेजस, नक्कीच ही बातमी देशाची राजधानी दिल्लीतून येते आहे। भाजप वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना खरं तर काल रात्री उशिरा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत जी आहे ती अचानक खराब झाल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं। अपोलो रुग्णालयाचे न्यूरोलॉजी विभागाचे सिनियर कन्सल्टंट डॉक्टर विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली सध्या अडवाणी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांच्या मिळते आहे। त्यासोबत दिल्लीमध्ये जे अपोलो हॉस्पिटल आहे त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये सध्या अडवाणींवर उपचार जे आहेत ते सुरू आहे। आपण पाहिलं तर अडवाणी यांचं वय देखील जास्त आहे आणि यापूर्वी देखील लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। काही महिन्यांपूर्वीवर एम्स या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यानंतर आता पुन्हा काल रात्री त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेजस, अगदी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातील अपडेट जाणून घेऊ।